ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या 26-27चा अर्थसंकल्प सादर करत असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2047चा विकसित महाराष्ट्राचा संकल्प करत असताना ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधा मजबूत झाल्या पाहिजेत, गावखेड्याचा विकास झाला पाहिजे, ही भूमिका आपल्या अर्थसंकल्पामध्ये ठेवलेली होती। मी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी चर्चा करत असताना सांगेन की महाराष्ट्र सरकारनं सर्वांसाठी घरं या आदरणीय मोदीजींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर खूप मोठं काम महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून झालं। खास करून मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र सरकारकडे त्याचा पाठपुरावा केला आणि चालू वर्षामध्ये ती जवळजवळ 29 लाख घरांना मान्यता केंद्र सरकारनं दिली आणि त्यातील बहुतांश घरांना आता मान्यता दिली, त्याची कामही चालू आहेत। आणि या परिस्थितीमध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये किंबहुना देशाच्या इतिहासामध्ये एका वेळी एका राज्याला एवढं मोठं उद्दिष्ट कधी मिळालं नव्हतं, तेवढं प्रधानमंत्री आवास योजनेचं उद्दिष्ट महाराष्ट्राला मिळालं। या निमित्तानं ही घरं पुढे नेत असताना घराच्या अनुदानाच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका घेतली। अनुदान वाढवून देण्याची भूमिका 50,000 रुपयाचं अनुदान प्रधानमंत्री आवास योजनेतल्या घरांना वाढवून देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आपण सगळेजण पाहतोय। त्यासोबत हे घर बांधत असताना ज्या लोकांना जमीन उपलब्ध नाही अशा लोकांच्यासाठी जागा खरेदीसाठी जवळजवळ 1 लाख रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला। त्यानंतर प्रधानमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून आपण बघितलं, प्रधानमंत्री सडक योजना भाग 1 अंतर्गत 24,210 किलोमीटरचे लांबीचे रस्ते तसेच 677 पुलाची कामे मंजूर आहेत। त्यापैकी आतापर्यंत 24,172 किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण झाले, 664 पुलाची कामे पूर्ण झाली। त्यासाठी जवळजवळ 7,290 कोटी इतका खर्च झालेला आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा दुसरा टप्पा त्या अंतर्गत 2,585 किलोमीटरच्या लांबीने 108 पुलाची कामे मंजूर झाली आणि जवळजवळ 1,437 कोटी रुपये निधी खर्च झाला। त्यानंतर प्रधानमंत्री सडक योजनेचा तिसरा टप्पा, त्याही टप्प्यामध्ये 6,409 किलोमीटरचे लांबीचे रस्ते आणि 213 पुलांची कामे मंजूर आहेत। त्यातले जवळजवळ 4,285 कोटीचा निधी खर्च झालेला आहे। त्या कामासोबत अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री सडक योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये चालू आहे आणि त्या योजनेतला पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 30,220 किलोमीटरचं काम पूर्ण झालं। त्यानंतर दुसरा टप्पा झाला, त्याच्यामध्ये 16,972 कोटी 16,972 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची कामे मंजूर आहेत, त्या अध्यक्ष महोदय पूर्ण झालेली आहेत आणि साधारण 7,280 कोटीचा निधी खर्च झालेला आहे। अशा प्रकारे मुख्यमंत्री सडक योजनेचा टप्पा 1, टप्पा 2 आणि टप्पा 3 मध्ये काम होत असताना चालू वर्षी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी धन्यवाद देईन की या मुख्यमंत्री सडक योजनेतनं 23,000 किलोमीटरचे नव्याने रस्ते घेण्याचा निर्णय आता घेतलेला आहे। त्याचसोबत 1,000 पेक्षा अधिक लोकवस्तीचे गावाचे पोच रस्ते कॉन्क्रीटच्या रस्ते करण्याचा निर्णय या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेला आहे।